सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना राष्ट्रवादी मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भगवी लाट उसळली होती। अमलबापू शिंदे, युवा नेते अनिकेतदादा पिसे, मनोरमा सपाटे आणि मनीषा कणसे या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी शेवटच्या दिवशी निराळे वस्तीमधील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पूजन करून पदयात्रेला प्रारंभ झाला। या रॅलीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी युवा सेना, महिला आघाडी, कामगार सेना, विधी सेवा समिती, अंगीकृत सर्व संघटना पदाधिकारी तसेच शिवसैनिक तसेच थोरला मंगळवेढा तालीमचे सर्व सदस्य, संकेत परिवाराचे सर्व सदस्य, अमलबापू मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात होती। रॅली निराळे वस्तीमधील क्रांती तालीमपासून निराळे वस्ती, यशनगर, अवंतीनगर, अभिषेकनगर यासह प्रभागातील सर्व भागांमधून काढण्यात आली। जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, शिवसेना जिंदाबाद, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, निवडून निवडून येणार कोण, धनुष्यबाण आणि घड्याळशिवाय दुसरं कोण या घोषणांनी पदयात्रेचा मार्ग दणाणून गेला होता। काय बोलणार तर विकास कामे बोलणार असा संदेश या पदयात्रेमधून देण्यात येत होता। पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी सर्व उमेदवारांचे औक्षण करण्यात येऊन त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात येत होत्या। अनेकांनी आरती करून पुष्पहार घालून तसंच पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरून उमेदवारांचे स्वागत करण्यात येत होते। एकनाथ शिंदे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी चैतन्यमय वातावरण पसरले होते। आपण केलेल्या विकास कामाची पावती आपणास सुज्ञ मतदार राजा देईल। किती पंतान धनुष्यबाण एक घड्याळ, किती पंतान धनुष्यबाण। क्रॉस येऊ नको मध्ये थांब। धनुष्यबाण एक घड्याळ। सर्वांना मायमाऊली जनतेला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। ते होऊया गोड गोड बोला। काय गर्दी आहे, काय गर्दी आहे, काय जनता उसळली आहे। प्रभाग 7 मध्ये भक्त भगवान घड्याळा दिसा लागलाय। वा रे वा रे वा रे वा 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 आले वाजो।
तसेच लाडक्या बहिणींनी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास अमोलबापू शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. पदयात्रेला युवकांचा तसेच लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद मिळाला. आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही पदयात्रा काढत असताना ही या प्रचाराची शेवटची पदयात्रा आहे आणि तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या माता भगिनी असतील, युवक मित्र असतील, हे मनापासून या रॅलीमध्ये उतरून आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्याचं काम करत आहेत. आम्ही याआधी केलेलं जनसेवेचं काम असेल, नगरसेवक या नात्याने केलेलं काम असेल, या इथल्या असलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळींनी विसरलेलं नाही. आम्ही जिथं जिथं जातो तिथं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रतिसाद देतात, आशीर्वाद देतात. मला विश्वास आहे आमच्यापेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींना मतदान करण्याची उत्सुकता लागली आहे. कारण एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचे उमेदवार त्यांना लोकसभेत भेटले नाहीत, विधानसभेत भेटले नाहीत मतदान करण्याकरता, आणि आता कधी नाही ते त्यांना धनुष्यबाणाने घड्याळाला मतदान करण्याची संधी मिळाली आहे. हे आमच्या माता भगिनी विसरणार नाहीत आणि आमच्या पाठीमागे आशीर्वाद रूपी उभे राहतील. लोकांनी ठरवलेलं आहे यावेळेस शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीला महापालिकेत न्यायचं हे जनतेने मनावरती घेतलंय. त्यामुळे जिथून जिथून पदयात्रा निघत आहे, जेव्हापासून पदयात्रा चालू झाली, आज अंतिम टप्पा मला वाटतंय या प्रचाराचा आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व नागरिक आम्हाला आशीर्वाद देऊन पुढे पाठवत आहेत आणि येणाऱ्या 15 तारखेला महापालिकेमध्ये शिंदे सेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये शिवसेना राष्ट्रवादीची युती झालेली आहे. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 7 इथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अमोलबापू शिंदे, सपाटेताई, अनिकेतदादा पिशे, कनसेताई या उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. आज आपण पाहताय की प्रभाग नंबर 7 मधील सर्व स्थानिक नागरिक इथले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उत्स्फूर्तपणे बापूच्या आणि ह्या पॅनलच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत. ही लढाई स्वाभिमानाची आहे आणि 7 नंबर प्रभागामधील प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी आहे. येणाऱ्या 15 तारखेला घड्याळ आणि शिवसेनेचे बाण या दोन्ही चिन्हावर शिक्का मारून आपल्याला या प्रभाग 7 नंबरमधून प्रचंड मताधिकाने हे पॅनल निवडून आलेलं आपल्याला दिसेल. अजितदादा पवार गटाला आम्ही स्वतः सर्व ह्या सोलापूर जनतेनं असं ठरवलंय की शिंदे सेना आणि अजितदादा गट यांचाच भगवा यावर्षी पडेल. आपण बघताय भाजप सेनेने अगोदर भाजपचे लोक होते, 5 वर्षात तरी सत्ता भोगली. काय होतं, परिवहन सेवा बंद केली, स्मार्ट सिटी नाही आहे, लोकांना पाणी मिळत नाही प्यायला, लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण त्यांच्या घरात पाणी नाही. तर ही जर परिस्थिती असेल भाजपला कसं निवडून देते. आम्ही जनतेला एवढीच विनंती करा, आपल्याला रोजचे रोज पाणी पुरवठा, बस सेवा जर पाहिजे असेल तर शिंदे सेनेला आणि अजितदादा पवार गटालाच द्यायला पाहिजे, मतदान करावं ही आम्ही विनंती करतो. या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा शहर अध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते राजनभाऊ जाधव, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मुबिनाताई मुलानी, शहर प्रमुख जयश्रीताई पवार, ज्ञानेश्वर सपाटे, संकेतभाऊ पिसे, प्रकाश अवस्थी, पृथ्वीराज दीक्षित, विशाल कणसे, संतनू साळुंके, पृथ्वीराज पवार, माधव खरसडे, हनुमंत बेसुळके, दिनेश चौगुले, मनोज सरवदे, शिवाजी भोसले, सौदागर मामा सावंत यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.